धरण केलेले आहेत. एकदम बरोबर. मला माहिती आहे, निवेदन पण दिले, मी बातम्या पण लावल्या भरपूर. बातम्या लावल्या, निवेदन दिले, सर्व गाणे वाजून झाले. आता काय करायचंय? दिवसाआड ट्रँकर म्हणते, तो पण दिवसाआड येत नाही. आम्हाला सोमवारी आलेला आहे, आज गुरुवार नावाला दिवसाआड केलेला आहे. तुम्ही येऊन पहा, दिवसाआड येत झाला तुम्ही दिवसाआड बोलले ना, मग दिवसाआड यायला पाहिजे. दिवसाआड म्हटले मग दिवसाआड यायला पाहिजे. आम्ही जालन्याहून 12 महिन्याचे 12 मास आल्यानंतर आमच्याकडे आमची सुनबाई म्हणजे तिथं फ्लॅटमध्ये पाय ठेवणार नाही म्हणे. आई काय होतो की तिथं पाणी नाही काही नाही. तो फ्लॅट स्वतःचे घर घेऊन लोकांना बाहेर जो पाऊस पडतो पूर येतो नदीला आणि आमच्या घरात पाऊस आला तरी पाणी नाही आम्हाला. 2 फ्रॅक्चर झाले. 12 महिने बिना पाण्याची काढली. त्यांच्या स्वतःची केलं होतं, एकदम बोलणं झालेलं आहे. त्या ज्या म्हणताय ज्या करताय ना ती एकदम योग्य करताय. आणि आमच्या भागामध्ये स्वतंत्र जलकुंभ होणं फार गरजेचं आहे. जर एरिया डेव्हलप होईल, एरिया डेव्हलप पाण्याच्या टाकीसाठी म्हणताय आपल्या शेजारी डेव्हलपमेंट आधी टाकी बनवा, नंतर डेव्हलपमेंट. बरोबर आहे. ऑलरेडी जेवढे लोक आहेत त्यांनाच पाणी पुरत नाही. डेव्हलप करून काय करणार? पाणी जनरल कंट्रॅक्शन झालं त्यांना